वैष्णवीच्या मृत्यूनंतर 8 दिवसांनी राजेंद्र हगवणेला अटक झाली आहे। पण आतापर्यंत या 8 दिवसांमध्ये तो कुठे होता आणि काय करत होता, कसं फिरत होता ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17 मे म्हणजे वैष्णवीचा मृत्यू ज्याच्या दिवशी झाला, 16 मेला त्याच्या दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी कारनं औंध रुग्णालयामध्ये मृतदेह पाहण्यासाठी तो गेला होता आणि अटकेची शक्यता लक्षात येताच कार बदलली। थार गाडीनं मुहूर्त लॉन्स या ठिकाणी गेला आणि त्यानंतर पवना धरण परिसरातील बंडू फाटक फार्म हाऊसवर मुक्काम केला। 17 मेचा हा त्याचा मुक्काम आपण बघतोय। त्याच्यानंतर 18 मेला थार गाडीनं आळंदी आणि बडगाव मावळ परिसरामध्ये त्यानं मुक्काम केलेला होता। त्याच्यानंतर 19 मे रोजी म्हणजे त्याच्या पुढच्या दिवशी बोलेरो गाडीनं सातारा जिल्ह्यामध्ये त्याने पलायन केलं, पुसेगाव या ठिकाणी मुक्काम ठोकला। आणि त्याच्यानंतर आपण पुढचं जर त्याचा मुक्काम बघितला तर 20 मे रोजी पुसेगावातून पसरणी मार्गे कोगनळीतील हॉटेल हेरिटेजमध्ये त्यानं मुक्काम केला होता। त्यानंतर 21 मे रोजी प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यानं मुक्काम केलेला होता आणि 22 मे रोजी पुण्यामध्ये तो पोहोचला। त्याच्यानंतर 23 मे म्हणजे आज पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे आणि आता पोलिसांनी त्याला कोर्टामध्ये हजर केलंय। कोर्टाने 28 मे पर्यंत कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय काय समोर येतं ते बघावं लागेल। मात्र हगवणे कुटुंबाकडे चिक्कार पैसा होता, तरीही हुंड्यासाठी हगवणेंनी आपल्या सुनेचा जीव घेतला। घरात अमाप पैसा असून सुद्धा आपली सून वैष्णवीला मारझोड करणारे हे हगवणे प्रचंड माजलेले होते। याच उन्मादातून त्यांनी गौतमी पाटीलला चक्क बैलासमोर नाचवलं होतं। यावरूनच हगवणे कुटुंबियांना किती पैशाचा माज होता हे दिसून येतं। पैशासोबतच राजकीय बरदहस्त असल्यानं हगवणेंना इतका माज होता। इतकंच नाही तर वैष्णवीच्या पती शशांक हगवणेचा मामा जालिंदर सुपेकर पोलीस महानिरीक्षक आहे। त्यामुळे हगवणेंना पोलिसांचीही भीती नव्हती। पैसा, राजकीय ताकद आणि पोलीस महानिरीक्षक मामाच्या जीवावर हगवणे कुटुंबानं आपल्या सुनांचा छळ लावला होता।